नमस्कार. आज आपण पुन्हा एकदा वस्तुचित्र या विषयावरती थोडक्यात माहिती घेणार आहोत. आपल्याला सर्वांना मागच्या लेसनमध्ये देखील मी हेच सांगितले होते की प्रत्येक गोष्टीला एक चौकोन असतो. आज मी तुम्हाला त्याच चौकोनामध्ये वस्तुचित्रणाचे बऱ्याच गोष्टी कशा एकत्रित पद्धतीने काढता येतात याचं थोडक्यात मार्गदर्शन करणार आहे. यामध्ये बादली म्हणजेच बकेट, मग, कचऱ्याचा डब्बाच म्हणजे डस्टबिन, ग्लास अशा अनेक वस्तू कशा एकाच चौकोनात एकाच पद्धतीने कशा तयार होतात याचा अभ्यास मी आज दाखवणार आहे. कारण बऱ्याच वेळेस आपण अनेक वस्तूंचा सराव करतो आणि त्यातच आपल्या एनर्जी म्हणजे ताकद वाया घालवत असतो, बौद्धिक ताकद वाया घालवत असतो. ती ताकद आपण इतर गोष्टींमध्ये कशी वापरता येईल याचा देखील या वस्तुचित्रणामधून विचार केला जाऊ शकतो. बघूया. सर्वप्रथम डस्टबिनचे भाग. वरचा तोंडाचा भाग, खाली तळाचा भाग. काहींचे तळ गोल असतात, काहींना थोडंसं तळासाठी एक भाग सोडलेला असतो. तोंडाच्याच भागाला झाकणाला एक छोटीशी कडा असते, ती कडा. त्यानंतर वरचा टोकाचा भाग हा थोडासा तिरपा गेलेला असतो. साधारणतः काही अंतरावरती झाकणापासून एक बाजू सुटलेली असते आणि ती थोडीशी तिरपी किंवा सरळ देखील असते. तिरपी यासाठी असते की तो डब्बा व्यवस्थित उभा राहावा, यासाठी तो भाग तिरपा केलेला असतो. काही ठिकाणी तुम्ही यांत्रिक साधनाचा वापर जरी केला तरी चालेल, कारण मागच्या भागात मी यांत्रिक साधनाचा वापर न करता चित्र काढा असे सांगितले आहे. पण एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट हा विषय थोडासा समजून घेण्यासाठी आणि लवकर सराव व्हावा यासाठी आपण काही यांत्रिक साधनांचा वापर करून चित्रनिर्मिती करू शकतो. वरती थोडासा भाग गोलाकार झालेला असतो, त्याचा थोडक्यात विचार करायचा आहे आणि तो चित्राचं निरीक्षण करून ते चित्र पूर्ण करायचे, त्याचं चित्र करायचे. डोळ्यासमोरील भाग म्हणजे आय लेवल, खाली तळाचा भाग, याचा देखील या ठिकाणी विचार करायचा आहे आणि चित्रण पूर्ण करायचं आहे. साधारणतः आपण हा परत एकदा डस्टबिनचा थोडासा खालचा भाग जो असतो तो किती जाड आहे किती बारीक आहे याचा देखील विचार करायचा आहे आणि ते खालचा भाग काढायचा आहे. खाली किती गोल झालेला आहे त्याचा देखील विचार करायचा आहे आणि तो चित्रण तुम्ही पूर्ण करायचं आहे. हे झालं डस्टबिन. आता यातच आपण बकेट, यातच आपण मगाचा भाग कसा केला जाऊ शकतो हे थोडक्यात बघूया. हे बघा, पुढे थोडक्यात एक त्रिकोण काढला की आपला मगाचा पाणी ओतण्याचा भाग तयार होतो. या बाजूला एक छोटासा चौकोन काढला, तुमचा धरण्याचा भाग तयार होतो. या पद्धतीने कच्चं रेखाटन करतोय
पण एक सांगण्याचा हेतू माझा एवढाच आहे की आपण एकाच वस्तूमध्ये अनेक वस्तू कशा तयार करू शकतो. त्यानंतर हा बादलीचा भाग बघा, थुंत एवढा असं या पद्धतीने वरती डस्टबिनचं तुम्ही खोडलं की तुमचा बादलीचा भाग तयार होतो या पद्धतीने. हा झाला बादलीचा भाग. वरचा पार्ट काढला की तुमचा डस्टबिनचा भाग तयार होतो. यातच ग्लास तुम्ही कसा करता, उभा आहे, जाड आहे, खूप बारीक आहे. इथे आपण अनेक वस्तूचा विचार करतोय, एकाच वस्तूमध्ये बसवण्याचा प्रयत्न करतोय. ती जाड बारीक होऊ शकते. सांगण्याचा हेतू माझा एवढाच की आपण एकाच चौकोनामध्ये किती भांडी बसू शकतो, किती वस्तू बसू शकतो, हाच फक्त माझा या ठिकाणी हेतू आहे. यात प्रपोर्शन वगैरे याचा विचार करत नाही सध्या मी. फक्त सांगण्याचा हेतू एवढाच आहे की तुम्ही अनेक वस्तू एकाच पार्टमध्ये कशा बसू शकता. जमलं तर मी असं रंगीत सुद्धा करण्याचा प्रयत्न करणार आहे की अनेक वस्तू कशा रंगीत केल्या जाऊ शकता एकाच वस्तूमधून. तर सुरुवातीला आपण फक्त एक डस्टबिन बघूया. डस्टबिनचं झाकण, आणि यासाठी मी काही रंग घेतलेत. लाईट ग्रीन, डार्क ग्रीन म्हणजे पोस्टर ग्रीन, पर्शियन ब्ल्यू, त्यानंतर पोस्टर व्हाईट आणि थोडासा क्रोम येलो किंवा लेमन येलो कुठलेही असे. यात देखील आज मी शक्यतो काही रंगांचाच उपयोग करणार आहे आणि यात मी कुठलेही रिफ्लेक्शन लाईट दाखवण्याचा प्रयत्न करणार नाहीये. एलिमेंटरी बेस असल्यामुळे थोडक्यात विचार केला तरी चालणार आहे, पण बघूया. सुरुवात तुम्ही अनेक आर्टिस्टची, अनेक कलाकाराची, अनेक कला शिक्षकाची अनेक मते असू शकतात. कोणी डार्क टू लाईट करतं, कोणी लाईट टू डार्क करतं. यात देखील अपारदर्शक ट्रान्सपरंट कलर आणि पारदर्शक ओपेक पद्धती, ओपेक कलर, ती म्हणजे आता मी पोस्टर कलर घेणार आहे. ती पोस्टर कलर म्हणजे ओपेक पद्धतीने, ही देखील ट्रान्सपरंट पद्धतीने तुम्ही वापरू शकता. आणि थोडंसं जास्त पाणी टाकले की याच्यात थोडेसे ट्रान्सपरंट कलर पद्धतीने रंगकाम होऊ शकतं. तरीही मी सांगेल की हे दोन्ही माध्यमं अशा पद्धतीचे आहेत, ओपेक आणि ट्रान्सपरंट. मी देखील पोस्टर कलर घेतला आहे, पोस्टर ग्रीन. यातली मधला रंग म्हणजे मीडियम कलर. डार्क पण नाही आणि लाईट पण नाही. म्हणजे बादलीवर पडलेल्या छाया प्रकाशाचा मी थोडक्यात फक्त कसा अभ्यास व्हावा, कसा अभ्यास केला जावा याचं चित्रण करत आहे. प्रत्येक कलाकार, प्रत्येक कला शिक्षक याची मते वेगळे असू शकतात. याकडे लक्ष न देता आपण आपल्याला काय दाखवायचे वस्तुचित्रामध्ये ते महत्वाचं आहे. पण काय दाखवतो, काय करतो हे तितकंच चित्रामध्ये महत्वाचं असतं. रंग चांगले एकत्र करा. मी पुन्हा पिवळा रंग घेतला आणि हिरव्या रंगाच्या जवळ देऊन त्याला मी काय केलंय, एकत्र करण्याचा प्रयत्न करतोय, जेणेकरून छायाप्रकाश दाखवताना आपल्याला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही.
काम हळूवार पद्धतीने करायचं आहे, चांगला करण्याचा प्रयत्न करायचा आहे. रंग भरपूर वापरायचे पण नासवायचे नाहीत. कुठल्याही प्रकारचा वेस्टेज होणार नाही याकडे लक्ष द्यायचे. बरेचसे रंग हे निसर्गातून येत राहतात, झाडापाल्यातून येत असतात. त्याचा आपण विचार करायचा आहे. रंग वाया जाणार नाही याकडे देखील तितकंच लक्ष द्यायचंय. रंग खूप वापरले म्हणजे खूप चांगलं चित्र होतं आणि खूप कमी वापरले म्हणजे रंग चित्र चांगलं होत नाही असं काही नाही. फक्त ते पुरेशा प्रमाणात वापरले गेले पाहिजे. छानपैकी एकत्र करून घ्यायचे आहेत रंग सगळे. प्रत्येक कला शिक्षक हा आपल्या आपल्या पद्धतीने शिकवण्याचा प्रयत्न असतो. आपल्या विद्यार्थ्याला काय चांगलं देता येईल हा प्रत्येक कला शिक्षकाचा हेतू असतो. माझाही हेतू तोच आहे, विद्यार्थ्यांनी चांगलं काम करावं. यासाठीच या प्रात्यक्षिकाची मी निर्मिती करतोय सगळ्या विद्यार्थ्यांना. छानपैकी हे रंगसुद्धा एकत्र करायचे. आपण नीट वस्तूचं निरीक्षण करायचं आहे आणि त्यानुसार चित्रावरती वेगवेगळ्या पद्धतीच्या छायाप्रकाशांचा उपयोग करून ते त्रिमित कसे दिसेल याकडे लक्ष द्यायचं आहे. पद्धत कोणतीही असो, डार्क टू लाईट असो, लाईट टू डार्क असो, प्रत्येक कलाकाराने आपली आपली एक शैली तयार केली आहे. त्यानुसार तो त्याची चित्रणं तयार करत असतो. माझा देखील तोच प्रयत्न आहे की विद्यार्थ्यांना काय चांगलं देता येईल. यात मी फक्त थोडक्यात चित्रण दाखवतोय. कोणीही गैरसमज करून घेऊ नये, काही हे चांगलं ते वाईट. माझा फक्त हेतू एवढा आहे की विद्यार्थ्यांपर्यंत वस्तुचित्रणाचा विचार जावा. हळूवार पद्धतीने मिक्सिंग करत, एकत्र करत, शक्यतो जेवढंही चपट्या ब्रशने म्हणजे फ्लॅट ब्रशने काम करता येईल तेवढं करायचा प्रयत्न करा, जेणेकरून रंग लवकर एकत्र होतात. आपल्याला
वेळही जास्त लागत नाही, यात वेळेची बचत होते, त्यामुळे आपल्याला इतर भागांकडे लक्ष द्यायला देखील वेळ भेटतो. रंगाचं एकत्रीकरण व्यवस्थित करा, आपल्या पद्धतीने करा शक्यतो. यानंतर सफेद रंग, तोही चांगल्या पद्धतीने मिक्स करायचा, एकत्र करायचा आहे. चित्रांमध्ये मी थोडंसं फिनिश पद्धतीने दाखवत आहे. त्याच्यामध्ये पॅच पद्धतीने हे चौकोन चौकोन पद्धतीने सुद्धा देखील काम केल्या जातं. पण साधारणतः सुरुवातीला चित्र निर्मिती करताना कशी काय सुरुवात होऊ शकते याचं मी थोडक्यात फक्त आपल्यासमोर प्रात्यक्षिक देत आहे. थोडासा याची आपण पडछाया म्हणजे रिफ्लेक्शनचा विचार करूया. आणि मी थोडासा थोडक्यात अजूनही वेगळे असू शकते रिफ्लेक्शन, परंतु मुलांना जास्त किचकट वाटू नये म्हणून मी या पद्धतीने थोडक्यात रिफ्लेक्शन देत आहे, जेणेकरून त्रिमित आकार तयार व्हावा हा हेतू माझा आहे. गोल चपट्या ब्रशचा उपयोग करत चित्र पूर्ण करायचे. हळूहळू ब्रशची सवय आपल्याला होते आणि आपण आपल्या पद्धतीने आपले ब्रश निवडतो, रंग निवडतो, माध्यम निवडतो. त्यामुळे शिक्षक सांगतील त्या पद्धतीने सुरुवातीला काम करायचा प्रयत्न करा. हळूहळू बदल आपल्यामध्ये होत जातो, आपणच करून घेतो. गुरु हा फक्त मार्गदर्शक असतो. खरी कला तर आपण निर्मिती करायची असते. यामध्ये डस्टबिनचा झाकणाचा भाग, यात देखील लाईट आणि डार्क कडे वेगवेगळे भाग छाया पडलेली असते, पण मी जास्त गोंधळात न पाडता फक्त आणि फक्त एकाच रंगाने त्याची देखील जाडी आपण ठरवायची. आपली कुठपर्यंत आली आहे ती छाया, प्रकाश, याचा आपण अभ्यास निरीक्षण करायचं आहे आणि त्या निरीक्षणानुसार त्यावरील झाकणाची सावली दाखवायची.
अजूनही बरंचसं काम होऊ शकतं त्याच्यावरती, आपण करू तेवढं कमीच आहे. आपल्यातलं जेवढं चांगलं देता येईल तेवढं चांगलं देण्याचा प्रयत्न करायचा आहे. कारण चित्र आणि कागद ही रंग ही आपलीच आहे अशी नेहमी माझे गुरु सांगतात. तेव्हा मी नेहमी माझी चित्र निर्मिती करताना मी फक्त माझ्या मनाचा विचार केला. इतरांचा विचार केला तर आपली चित्र निर्मिती कधीच होणार नाही. आपण आयुष्यावर फक्त काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करतो. अर्थात प्रत्येक चित्रकार हा आयुष्यावर काही ना काही शोधण्याचा प्रयत्नच असतो त्याचा, प्रत्येक कलाकाराचा. आपण फक्त कला निर्मितीचा आनंद घ्यायचा आहे, ती कशी केली जाऊ शकते. चित्र पाहिल्यावरती जसं इतरांनाही खूप आनंद होतो, तसेच चित्र निर्मिती करताना देखील चित्रकाराला खूप आनंद होत असतो. तो आनंद तो त्याच्या रंगातून तो दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. तोच आपण करायचा आहे. माध्यम कुठलंही असो, आपल्याला काय दाखवायचं हे फार महत्त्वाचं आहे. डस्टबिनवरती अनेक पार्ट असू शकतात. सर्व डिटेल केले तर चांगलंच आहे, कारण आपली चित्र निर्मिती तेवढी चांगली होणार आहे. पण शक्यतो जेवढं थोडक्यात आणि चांगलं दाखवता येईल तेवढं चांगलं. यानंतर राहिला हायलाईट. हायलाईटसाठी मी त्या पिवळ्या रंगाच्या जवळचा रंग घेऊन थोड्या थोड्या शॅडो तयार करून, शेड तयार करून मी या ठिकाणी टाकणार आहे. डायरेक्ट आपण करकरीत देखील वापरू शकतो,
तसंच रंग एकत्र करत गेलो, अनेक रंग एकत्र करत गेलो की आपल्याला खूप छटा मिळतात. त्या छटातनं आपण आपल्या चित्रावरती वापर करून प्रभावी चित्रनिर्मिती करू शकतो, आकर्षक चित्रनिर्मिती करू शकतो. हळूहळू काम करत गेलं की आपल्याला आपले चित्रच समजत जातं, आपल्याला काय काम केलं गेलं पाहिजे काय नाही याचा अंदाज येत जातो आणि आपण हळूहळू आपल्या चांगल्या चित्राकडे पाण्यासाठी शक्यतो सगळ्यांनी 2 भांडी वापरण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून एक भांडं स्वच्छ याच्यासाठी आणि दुसरे भांडेही आपल्याला ब्रश साफ करण्यासाठी आपल्याजवळ असायला हवे. हायलाईट टाकून देखील विचारपूर्वक टाका. चांगलं निरीक्षण करा. चित्र काय आहे त्याचा विचार करा. वस्तू कोणती आहे, करकरीत आहे, स्टीलची आहे, खरबडीत आहे, याचा देखील चित्रनिर्मितीमध्ये विचार केला गेला पाहिजे. मी थोडक्यात पूर्ण काळा नाही परंतु त्याच्या जवळची शेड तयार करून त्या चित्राची सावली दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. आपल्या पॅलेटवर उरलेले रंग देखील एकत्र केले तरी आपल्याला वेगळी छटा मिळते. पुढच्या वेळेस मी ड्रेफरी कशी तयार करतो याचाही प्रात्यक्षिक देणार आहे. साधारणतः सावली याला देखील चपट्या ब्रशचा वापर केला तर अतिउत्तम. जेणेकरून आपल्याला रंग एकत्र करताना कुठलाही त्रास होणार नाही. थोडक्यात तरी शाडो देखील आपण बघत आहोत. त्याचा विचार करायचा आहे. शाडो किती लांब न्यायची, किती जवळ आणायची याचा देखील विचार करून त्याचे शाडो टाकायचे आहे.
वस्तुचित्राला बॅकग्राऊंड देखील असायला हवे. थोडक्यात कुठल्याही रंगाचे आपण देऊ शकतो. आपल्या पॅलेटवर उरलेले जे रंग आहेत त्याची देखील चांगली ड्रेफरी तयार होऊ शकते, मागची बाजू तयार होऊ शकते. रंगांचा उपयोग कसा करायचा हे आपण ठरवायचं आहे. ड्रेफरीवर देखील खूप काम करायचं नाही, जेणेकरून आपल्या वस्तूवरील लक्ष फक्त ड्रेफरीकडे जाणार नाही, पडद्यावरती जाणार नाही. ते पूर्ण लक्ष आपण केलेल्या वस्तूवरती राहील, याकडे लक्ष द्यायचं आहे. याकडे लक्ष द्यायचे. ड्रेफरीत देखील अनेक रंग असतात, पण आपला वेळ, विषयाला दिलेला वेळ हे देखील फार महत्त्वाचं आहे. त्याकडे जास्त लक्ष द्यायचे. आपण अनेक रंगांत खेळलो की आपल्याला रंग निर्मिती कळते, रंग कसे तयार होतात हे कळतं. हा रंग कसा तयार झाला ही परीक्षा आपण खूप काम केल्यानंतर आपल्याला समजतं की रंग हे कसे तयार होतात. त्याच्यासाठी रंगांमध्ये खेळणं अपेक्षित आहे. खेळणं म्हणजे काय, हे खूप काम करणं अपेक्षित आहे. फक्त परीक्षेपुरतंच न राहता आपण चांगले कलाकार कसे होऊ शकतो, याकडे लक्ष द्या. सर्वच जण कलाकार होतील असे नाही, पण चांगले कला रसिक नक्की व्हा. चित्र बघणं आणि ते चांगले की वाईट हे ठरवणं हे देखील कलाकार असल्याचे लक्षण असतात. यासाठी कलाकार असणं, होणंच चित्रनिर्मिती करणं हेच नसतं. तुम्हाला चित्र काय दाखवतं, काय समजतं हे फार महत्त्वाचं आहे. थोडक्यात फक्त ही ड्रेफरी असणार आहे. मला डिटेल करण्याची सवय नाही. जेवढं थोडक्यात दाखवता येतील तेवढं थोडक्यात दाखवण्याचा माझा नेहमी प्रयत्न असतो.
खूप काम केलं म्हणजे खूप चांगलं चित्र झालं असंही नाही. त्यासाठी आपल्याला काम कुठे थांबवायचं, कुठपर्यंत काम करायचं हे आपण ठरवायचं आणि त्यानुसार कामाला वेळ द्यायचा. आपल्याला कुठे थांबायचं हे देखील आलं पाहिजे. नाही तर चित्रनिर्मिती आपण खूप चांगली करतो आणि शेवटी आपल्याला समजत नाही की आपण पुढं थांबलं पाहिजे आणि आपलं चित्र खराब होतं. आणि आपण म्हणतो का खराब झालं, कारण आपण थांबतच नाही. थांबणं गरजेचं आहे. चित्रनिर्मितीमध्ये कुठे थांबायचं हे देखील समजलं पाहिजे, तरच चांगली चित्रनिर्मिती होते. थोडे टचअप करून मी माझं प्रात्यक्षिकाचा शेवट करणार आहे. कारण काम करताना थोडे आपले भाग कुठे ना कुठे जाण्याची शक्यता असते. ते व्यवस्थित करून शक्यतो सुरुवातीलाच काळजी घ्यायची, ते जाणार नाही याकडे लक्ष द्यायचं. पण होऊ शकतं. मगाशी सांगितलं कारण खूप वापरलं म्हणजे खूप चांगलं चित्र होतं असं नाही. पण या ठिकाणी प्रात्यक्षिकाचा शेवट करूया. चुकांकडे लक्ष न देता चित्रनिर्मितीकडे लक्ष द्या. आपण वापरलेले रंग